गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर शर्यूला टिफिन करून दिला होता. तिचं जेवायचं वगैरे सगळं झालं होतं आणि ती स्कूलला गेली होती. आणि नंतर शर्यूच्या पप्पांनी नॉनव्हेज आणून दिलं होतं, तर इथं त्याचीच तयारी सुरू होती. आणि नंतर जेवण वगैरे सगळं झालं. नंतर काही शूट करणंच झालं नाही. आणि नॉनव्हेज असल्यामुळे मग रात्रीचा स्वयंपाक तर नसणार, त्यामुळे असा विचार केला की ग्रोसरी शॉपिंग करायची होती, पण उद्या जावं की आज जावं असा विचार होता. मग म्हटलं आज रात्री स्वयंपाक नाही आहे तर आजच जाऊन यावं, कारण डीमार्टला गेल्यावरती किती वाजतील आणि किती वेळ जाईल ना हे अजिबात समजत नाही. आणि म्हणजे आपण असं होतं ना की 1-2 वस्तू घ्यायला जातो आणि 2-3 तास निघून जातात. आणि ते शर्यूचं माझे डान्स करणं सुरू होतं. आता ती कोणत्या गाण्यावर डान्स करते हे कमेंट करून नक्की सांगा. तिच्या डान्स स्टेपवरून तुम्हाला समजलंच असेल. आणि तिला ना डान्स करायला खूप जास्त आवडतं. ती मला नेहमी म्हणते की मम्मा मला डान्स क्लास लाव, पण म्हणलं आधी स्कूलचं बघ, म्हणजे स्कूलला जेव्हा सुट्टी लागेल ना समरमध्ये आपण नक्की लावू. पण आता ऊनच एवढं पडते ना की 5 मिनटंसुद्धा बाहेर जाऊ वाटत नाही. असो तर मग आम्ही नंतर आलो होतो इथं डीमार्टमध्ये. चहा पावडर ती घ्यायची असते, किती जरी उन्हाळा असले ना तरी चहा तरी लागतोच आधी. आणि नंतर म्हणलं ना इथं बिस्किट घ्यावं, कारण खूप दिवस झालं मला चहा बिस्किट खायची इच्छा होती. म्हणजे मला आठवते असं 3-4 महिने झालं घरामध्ये बिस्किट आणलंच नाही, कारण एक पॅकेट जरी आणलं ना ते संपल्याशिवाय शरीर काही शांत बसत नाही. त्यामुळे बिस्किट टोस्ट असं मी जास्त करून आणायचं अवॉइडच करते. आणि गहू घ्यायचे होते, गेल्या वेळेस घरून गहू आणले होते, पण आता उन्हात तर ते ठेवता येत नाहीत, त्यामुळे त्यामध्ये ना असं आळी किडं असं झालं होतं. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आम्ही ना जेवढे लागतील ना तेवढे इथूनच आणून जाऊ. आणि इथं शरीरचं ना म्हणजे ते फिरून फिरून पाय दुखत होते, म्हणून ती अशी ओरडत होती की घरी चल, किती वेळ झाला आपण आलो आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तसंच आहे ना. पासवर्ड सध्या 0-0 आहे. दोन्ही चेन येतो लॉक होतं. 0-0 पासवर्ड आहे. पासवर्ड चेंज केल्यानंतर त्याचं लॉक निघत नाही. 0 केल्यानंतर त्याचं लॉक निघून जातं. पासवर्ड चेंज करायचं असेल तरी बटन दाबून धरायचं. तुम्हाला जे हवं आहे ते पासवर्ड टाकायचं. पासवर्ड टाकल्याच्या नंतर बटन सोडायचं. सेट. गेल्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही बॅग बघत होतो. तर आता त्यांनी ना सांगितलं की कंपॅरिझन करून कोणती बॅग चांगली आहे, तर आम्हाला ही सफारीची बॅग चांगली वाटली आणि तेच घेतली. तसं तर आम्ही गुगलवरती ChatGPTवरती खूप सर्च केलं होतं आणि सगळीकडून सफारीची बॅग चांगली आहे हेच आलं. शरूच्या पप्पाचं असं म्हणणं असतं की एकदाच घ्यायची, पण चांगली वस्तू घ्यायची. आणि ह्याला 5 वर्षाची वॉरंटी होती, त्यामुळे म्हटलं ना की हीच बॅग घेऊ आपण. आणि नंतर ना मग सगळं आवरून वगैरे झाल्यावरती 2-3 तास गेलेच आमचे आणि मग घरी आलो. व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि असं नाईटला ट्रॅव्हल करायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.